काल एक कमेंट आली होती, मॅम मला 2 मुली आहेत, माझी स्टडी करण्याची खूप इच्छा आहे, पण घरच्यांचा सपोर्ट नाही, मिस्टरांचा पण सपोर्ट नाही आहे, मी काय करू? स्टडी होईल का माझा? म्हणजे माझ्यात स्टडी करण्याची कॅपॅसिटी आहे, पण मी मजबूर आहे. अशाच कितीतरी मजबूर असणाऱ्या गृहिणी आहेत, असेच कितीतरी मजबूर असणारे वॉरियर्स आहेत, ज्यांना नेहमी हा प्रश्न सतावत असतो की मला माझी फॅमिली सपोर्ट करत नाही आहे किंवा माझ्यासोबत असं कोणी नाही आहे जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. माझं स्वप्न आहे, मला करायचं आहे, पण तो सपोर्ट मला नाही आहे आणि विदाऊट सपोर्ट मी करू शकेन का? त्या सगळ्यांना मला फक्त एकच सांगायचं आहे, हौसले बुलंद कर, रास्तों पर चल दे, तुझे तेरा मुकाम मिल जाएगा, बढ़कर अकेला तू पहल कर, देख कर तुझको काफिला खुद बन जाएगा, काफिला खुद बन जाएगा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आय एम सॉरी, आवाज माझा आज थोडा ठीक नाही आहे कारण तब्येत ठीक नाही आहे. पण जी कमेंट मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली, तर अशा बऱ्याचशा कमेंट आणि असे बरेचसे मेसेजेस मला येत असतात जिथे वॉरियर्स विचारतात की मॅम असा इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सपोर्ट नाही आहे, तर काय करावं? आणि म्हणून हा व्हिडिओ घेऊन यायचा होता. सर्दी खोकला याच्यामुळे थोडासा व्हायरल झाल्यामुळे थोडी तब्येत ठीक नाही आहे, बट तुम्ही लोक तेवढं ॲडजस्ट करून घेता कारण आत्तापर्यंत जे तुम्ही कोऑपरेट केलेलं आहे त्याच्यावरून हा अनुभव तर आहे मला. सो आवाज खराब आहे त्याच्यासाठी सॉरी. आणि आपल्या व्हिडिओला जे आहे ते आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या मनात जो येतो तो म्हणजे विदाऊट सपोर्ट स्टडी करणं पॉसिबल आहे का आणि पोस्ट मिळवणं पॉसिबल आहे का? तर अर्थातच त्याचं उत्तर हो असं आहे, कारण जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी अशक्य असते. कारण इतक्या सगळ्या गोष्टी लोकांनी करून दाखवल्यात, तर ही गोष्ट अशक्य नक्कीच नाही आहे. दुसरा प्रश्न, सपोर्ट म्हणजे एक्झॅक्टली काय? तुम्ही काय एक्सपेक्ट करता? तुमच्या मते सपोर्ट म्हणजे काय असतो? म्हणजे मी उदाहरण देईन एका भैयाचं. जसे मी नेहमी सांगितले तुम्हाला की जे स्टुडंट असतात किंवा जे माझ्यासोबत कनेक्टेड असणारे विद्यार्थी आहेत दुसरे, तर त्यांना मी भैयाच म्हणते. सो एका भैयाच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे, असं काही फार वाईट परिस्थिती आहे असंही नाही, जेमतेम आहे, फार चांगली नाही आहे, फार खराबही नाही आहे. घरातल्यांचं म्हणणं हा ठीक आहे, तुला अभ्यास करायचे कर. रूमवर राहून तो अभ्यास करत होता, त्याला सगळं घरून डबा वगैरे पण येत होता. पण याला एक सवय रविवारी घरी जायचं आणि मग जर काही घरी झालेलं असेल तर मग ते त्याच गोष्टी डोक्यात घ्यायच्या आणि आठवडा असाच घालवायचा. आठवड्यातले 2-3 दिवस तर जायचे. आणि मग एक्झाम झाली, रिझल्ट नाही आला की मग म्हणायचं की मला आता टेन्शन आलंय, आता घरचे म्हणतात की बास कर. तुम्ही जर तुमच्या आयुष्यातली 8-9 वर्ष अशीच घालवलेली असतील, 8-9 वर्ष झालं तुम्ही तयारीसाठी घरातून बाहेर राहताय, रूमवरती राहताय, घरचेच तुमच्या रूमचं भाडं देत आहेत, घरचे तुमचा सगळा खर्च भागवत आहेत, तर ऑब्व्हियसली 8-9 वर्षानंतर त्यांना कुठेतरी वाटणार नाही की अरे तुझं काही होत नाहीये. सो त्यांनी हा प्रश्न विचारणं हे स्वाभाविक आहे. पण तुम्ही त्या गोष्टीला काय म्हणून घेताय की मला त्यांचा सपोर्ट नाही? म्हणजे 8-9 वर्ष तुम्हाला अगदी तुमची प्रत्येक गोष्ट, इव्हन आठवड्याचे तुमचे कपडे सुद्धा जर घरचे लोक धुत असतील, याच्यापेक्षा वेगळा काय सपोर्ट तुम्हाला एक्सपेक्टेड आहे? म्हणजे एक कॅटेगरी ही असते की ज्या लोकांना सपोर्ट तर भरपूर असतो, पण त्यांची सपोर्टची व्याख्या काय असते देव जाणे. त्यांना असं वाटतं किंवा त्यांना हे सतत म्हणायचं असतं की मला सपोर्ट नाहीये. ते विचार घेऊन डोक्यात त्यांना चालायचं असतं. सो तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये नाही आहात ना, हे पहिल्यांदा चेक करा, ठीक आहे? अँड देन दुसरी कॅटेगरी येते की जिथे खरंच सपोर्ट नसतो, जिथे जाणून बुजून लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अभ्यास करायचा आहे तर अभ्यास कसा होणार नाही याच्यावरती त्यांचा भर असतो. मी इथे माझ्या एका मैत्रिणीचं उदाहरण तुम्हाला नक्की सांगेन आणि हे खूप काळजीपूर्वक ऐका, कारण या प्रॉब्लेममध्ये म्हणजे जे मी तुमच्यासोबत आत्ता अनुभव सांगणार आहे तिथेच तुम्हाला तुमचं उत्तर सुद्धा मिळेल. स्पेसिफिकली जर तुम्ही गृहिणी असाल तर आणि तुम्ही जर जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर. माझी एक मैत्रीण जी MPSCची तयारी करते, तिने हा प्रॉब्लेम फेस केला आय थिंक 1-2 वर्षापूर्वी. ती अभ्यास करायची, तिचं रेग्युलर रुटीन होतं आणि घरचे तिला खरंच सपोर्ट पण करायचे. तिची जाऊ होती घरामध्ये, सो तिची जाऊ घरातलं सगळं काम करायची. हिला कधीही त्रास दिला नाही कुठल्या कामासाठी की तू हे काम कर, तू आता केलंच पाहिजे वगैरे. पण शेवटी घर संसार म्हटलं की जे म्हटलं जातं मराठीत, भांडं लागणारच, असं काहीतरी झालं आणि मग नंतर तिची जाऊ तिच्याशी भांडायला लागली.
की तुम्ही तर फक्त बसूनच असता, अभ्यासाच्या नावाखाली तुम्ही नुसतं टाइमपास करता, काम तर काही करत नाही. आणि तिच्या जावेला कुठेतरी एक असं वाटायचं की ही शिकलेली मुलगी आहे, म्हणजे तिची जाऊ तेवढी शिकलेली नव्हती, तर तिच्या डोक्यात एक हे पण होतं की ही शिकलेली आहे, हिला घर संसार स्वयंपाक वगैरे हे सगळं जमणार नाही, घरातल्या लोकांचं काम करायला हिला जमणार नाही. आणि मग त्यांच्या घरात सतत 2-3 दिवस सतत भांडणं झाली. आणि तिने मग मला फोन करून म्हटली की असा असा प्रॉब्लेम व्हायला लागलाय, काय करू मला कळत नाहीये, काहीतरी तू सोल्युशन सांग म्हणून. तर मी तिला फक्त एवढंच विचारलं, तुला स्वयंपाक येतो ना? ती म्हटली हां. तू घरातल्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक करू शकते? ती म्हटली हां करू शकते. मी म्हटलं भांडी घासता येतात? म्हटली हां. म्हटलं कपडे धुता येतात? म्हटलं हां. म्हटलं तुझ्या घरात अशी काही कंडिशन आहे का की सकाळचा स्वयंपाक जो आहे तो 9लाच झाला पाहिजे किंवा 8लाच झाला पाहिजे किंवा 10लाच झाला पाहिजे, किंवा संध्याकाळच्या स्वयंपाकाचं असं काही आहे का? ती म्हटली नाही, सकाळी लवकर उठून जरी केला तरी काही प्रॉब्लेम नसतो, 9:30-10 पर्यंत झाला तरी काही प्रॉब्लेम नसतो. मग मी तिला सांगितलं की पुढचे 2-3 दिवस फक्त एक गोष्ट ट्राय करायची, तू जे सकाळी अभ्यासासाठी उठते आणि तू लवकर उठतेसच, सो सकाळी लवकर उठायचं, पहाटे उठून स्वतःचं आवरायचं, आंघोळ वगैरे करून घ्यायची आणि पहिल्यांदा घरं झाडून घेणं असेल, स्वयंपाक करणं असेल, ही सगळी कामं घरातली जी आहेत ती उरकून घ्यायची. ती म्हटली ठीक आहे. आता तिची जाऊबाई जी स्वयंपाक करायची, तिचं जे रेग्युलर रुटीन होतं त्याच्यानुसार तिच्या स्वयंपाकाला घरामध्ये 9:30 तर वाजत असतील. हिने काय केलं, लवकर उठायला लागली, लवकर उठायचं, सगळं झाडून वगैरे घ्यायचं, स्वतःची आंघोळ वगैरे उरकायची, घरातल्यांसाठी पाणी वगैरे ठेवायचं तापायला, अँड देन ही स्वयंपाक वगैरे करून घ्यायची. देन मग घरातल्यांच्या आंघोळी झाल्या की लगेच सगळ्यांना चहा रेडी, सगळ्यांना म्हणजे आलं की लगेच चहा करून द्यायची, सगळेजण चहा वगैरे घ्यायचे, लगेच म्हणायची गावाकडे सवय असते लवकर जेवणाची, जेवण करायचंय का, जेवण पण तयार असायचं, लगेच उठणार, भांडी वगैरे घासणार आणि सगळ्यांच्या आंघोळी झाल्या म्हणजे सगळ्यांच्या आंघोळी होईपर्यंत हिचं घरातलं बाकीचं काम उरकलेलं असायचं. आणि ज्या क्षणी सगळ्यांच्या आंघोळी म्हणजे लास्ट मेंबरची आंघोळ व्हायची, ही जाऊन कपडे धुवून टाकायची. ज्या कामाला तिच्या जाऊबाईला सकाळचे 10:30-11 वाजायचे, तेच काम ही सकाळी 8:30 पर्यंत करायला लागली. आणि ते 8:30 नंतर आता काय काम करायचं, काहीच नाही, जायचे आणि तिचं पुस्तक घेऊन बसायचे. ते तिने 2 ते 3 दिवस केलं. संध्याकाळी सेम, काही लोक घरातले शेतामध्ये जायचे, ते शेतातून घरी येईपर्यंत हिने संध्याकाळचा स्वयंपाक तयार करून ठेवलेला असायचा. संध्याकाळी 4:30-5लाच ही स्वयंपाकाला लागायची, लगेच स्वयंपाक करून ठेवायचे, घरचे 6-6:30 आले की गरम गरम घ्या म्हणायची खायला. हिने ज्यावेळेला 2-3 दिवस हे केलं, तिच्या जावईच्या लक्षात आलं की अरे ही पण करू शकते आणि सगळं घर ही हँडल करू शकते. सो एक असते, इनसिक्युरिटी पण असते खेडेगावातल्या मुलींमध्ये. एक गावाकडे म्हण असते, असं म्हटलं जातं की तू घर ताब्यात, म्हणजे घर जर ताब्यात घ्यायचं असेल तर पहिल्यांदा चुलीवरती ताबा मिळव असं. आणि मग तिच्या जावेला कुठेतरी परत इनसिक्युअर वाटायला लागले की अरे ही तर सगळं करते, सासूबाईंना मी कधी असा बाहेर बसून चहा नेऊन नाही दिला, हिने चहा वगैरे नेऊन द्यायला लागली, सासूबाईंची लाडकी व्हायला लागली. 3-4 दिवसामध्ये तिची जाऊ नॉर्मल झाली, स्वतःहूनच बोलायला लागली आणि तिला म्हटले की नाही ताई तुम्ही अभ्यास करा, माझं मी काम बघते वगैरे. हिला कळलं नाही की काय झालं आणि मग तिने मला परत सांगितलं की अगं असं असं झालंय. तिला म्हटलं आता तुला लाईफ टाईम तुझी जाऊ कधीही स्वयंपाक करू देणार नाही किंवा स्वयंपाकघराकडे जाऊ देणार नाही, मी तुला चॅलेंज देऊ शकते या गोष्टीच्या बाबतीत. कारण तिच्या जावेला जे वाटायचं की ही करू शकत नाही, हिने दाखवलं की मी करू शकते. सो ही एक गोष्ट असते की जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी टार्गेट केलं जात असेल, जर काही गैरसमज तुमच्या असतील, गृहिणीच्या बाबतीत ह्या केसेस फार घडतात आणि असे किस्से असतात की ते जर सांगायला लागल्या ना मुली, तर ते म्हणजे अक्षरशः वेगळ्याच लेवलचे असतात. सो त्या गोष्टींना तसंच टॅकल करायचं, कोणाला दुखवायचंही नाही. प्रॉब्लेम काय, तुम्ही काम करत नाही, हा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही तुमचं काम करून बाकीचा वेळ, म्हणजे जर तुम्ही 8:30-9ला सगळं घरातलं काम उरकताय, तर सकाळी 9 पासून संध्याकाळी 4-4:30 पर्यंत तुम्हाला पूर्ण वेळ फ्री आहे तुमचा काम करण्यासाठी. देन संध्याकाळचा स्वयंपाक भांडी वगैरे करून अगेन तुम्हाला रात्री 10-11 पर्यंतचा टाइम मिळतोय. मग तुम्ही हे जे तुमचं चाललेलं असतं की नाही मला सपोर्ट नाहीये, तर हे रडगाणं गायचं नाही. क्लिअर? हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा, बऱ्याचदा घरातले असं बोलतात की तुझ्याच्याने होणार नाही, तू पासच नाही होऊ शकणार. मग हे कोणी असू शकतात, आई वडीलही असू शकतात, भाऊ बहीणही असू शकतात, नवरा असू शकतो, बायको असू शकते, किंवा जे आपले नातेवाईक आहेत ते असू शकतात. सासरी असतील मुली, सासू सासरे असू शकतात, मुलांना सुद्धा हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही खूप वेळा मूवीजमध्ये वगैरे हे पाहिलं असेल की ज्या वेळेला एखादा कोच त्याच्या स्टुडंटला ट्रेनिंग देत असतो आणि स्टुडंटकडून म्हणजे स्टुडंटचा स्टॅमिना संपलेला असतो, त्यावेळेला कोच असं डिरेक्टली बोलतात की तुझ्याच्यानी नाही होऊ शकत, सोडून दे तू. आणि मग ते एक ॲग्रेशन येतं आणि ते करून टाकतात. सो ज्यावेळेला पण कुठलीही व्यक्ती तुम्हाला असं म्हणते की तुझ्याच्याने होणार नाही, तर ते
हा विचार नाही करत बसायचे की अरे हा मला असं म्हटला, हा मला असं म्हटला, तरी तुमचं नुकसानच होणार आहे. तो जे म्हटलाय त्या गोष्टीला थोडंसं वेगळ्या लेवलनी घ्यायचं आणि आपला 100% द्यायचा प्रयत्न करायचा. तू म्हणतोय ना होत नाही, मी करून दाखवेन कसं नाही होत, पण हे त्या व्यक्तीला बोलायचं नाही, आपलं आपलं काम करायचं. तुम्ही जर बोलत बसाल तर तिथेच तुमची एनर्जी जाईल. म्हणजे मी ग्राउंडवरती पाहते बऱ्याचदा ज्यावेळेला मुलं करत असतात मग जे कोच वगैरे असतात, ट्रेनर जे असतात, जे घेतात ॲक्च्युली ग्राउंड त्यांच्याकडून करून, तर ग्राउंडचे जे शिक्षक असतात, मग ते बऱ्याचदा मुलांना म्हणतात हे सोडून दे, तुझ्याच्याने होत नाही, तू भरतीचा नादही करू नको, तुझ्याच्याने होणारच नाही. आणि मग त्या मुलांना असा राग येतो आणि ते उठतात आणि पळायला लागतात. हां सांगा सर काय करायचं, सांगा सर मी हे करून दाखवेन. सो ज्यावेळेला पण कुठलंही डिमोटिवेट करणारं एखादं सेंटेन्स तुमच्या कानावरती येतं ना, तर त्याला त्या अँगलनी घ्या. आता हा काही जणांचा ड्रॉबॅक असू शकतो, जसं की माझ्या बाबतीत आहे. मला म्हणजे एक असतं की काही लोकांना असं म्हटलं की होणार नाही की ते लोक खरंच सोडून देतात, आणि काही लोकांना असं असतं की थोडं केलं आणि कोणी जर थोडं पुश केलं, आणखी थोडं कौतुक केलं तर आणखी करायला उत्साह येतो. पण जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीतले असाल की तुम्हाला छान म्हटलं कीच तुम्ही करताय, तर तुम्हाला स्वतःमध्ये तो बदल करून घ्यावा लागेल की ज्यावेळेला व्यक्ती म्हणते तुला नाही जमणार आहे, त्यावेळेला पण तुम्हाला ते करून दाखवावं लागेल. तर कुठेतरी तुमची एक गाडी जी आहे ती ट्रॅकवरती आहे. त्याच्यानंतर एक जर तुमच्या फॅमिलीमध्ये असं असेल, सपोर्ट नाही आहे इन द सेन्स की त्यांचं असं नाही आहे की तू अभ्यास कर मग आम्ही तुला फुल्ली म्हणजे फायनान्शियली असेल किंवा इतर गोष्टीत सपोर्ट कर. त्यांचं एक असेल की तुला काय करायचं ते कर, आमच्याकडून कशाची अपेक्षा ठेवू नको, असेही फॅमिली मेंबर्स असतात. आणि मग तिथे पण आपल्याला वाटतं की अरे ह्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फॅमिलीत जरी राहत असाल तरी एक गोष्ट तुम्ही करायला शिका. जर घरी राहून अभ्यास करत असाल, तुमच्या टाइम टेबलमध्ये 0 इंटरॅक्शन आवर्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती ॲड करायची. 0 इंटरॅक्शन म्हणजे काय, तो जो तुमचा कालावधी असेल, शक्यतो हा कालावधी सकाळचा असला पाहिजे. तुमचं जो स्टडीचं जे काही टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये एक असा कालावधी ठेवा काही तासांचा की जो 0 इंटरॅक्शनवाला असेल. म्हणजेच जिथे तुम्ही कुणाशीही काहीही बोलणार नाही, कुठल्याही त्यांच्या गप्पांमध्ये इन्व्हॉल्व असणार नाही, तुम्ही त्यांच्याकडून कुठला फीडबॅक घ्यायचा नाही, कोण आलं घरात, कोण काय म्हटलं, कोण गेलं, कसल्याही प्रकारच्या गप्पा मारायच्या नाही, कुणाशीही बोलायचं नाही. 0 इंटरॅक्शन म्हणजे कुणाशीही बोलायचं नाही. घरातही सांगून टाकायचं एवढ्या वेळामध्ये माझ्याशी कोणी बोलायचं नाही. कधी कधी जर तुमचा हा वेळ म्हणजे तुम्ही जर सकाळी ठेवला तर फायदा हा राहतो की बऱ्याचदा काय होतं की आपण सकाळी उठलोय, नॉर्मली आपला अभ्यासाला आपल्याला जायचंय, सडनली घरी काहीतरी विषय निघाला आणि आपण त्या गप्पांमध्ये गुंतून गेलो. मग जेव्हा त्या गप्पा वाढत जातात आपण त्यात इन्व्हॉल्व होतो आणि मग परत अरे हा असं म्हटला होता, तो तसं म्हटला होता, या पाहुण्यांकडे हा विषय झाला होता, या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात ना, आणि मग कुठेतरी असं होतं की सकाळ खराब गेली ना की दिवस तुमचा खराब जातो. म्हणून हा जो 0 इंटरॅक्शन आवर्स जे मी म्हटलं, हा सकाळचा कालावधी ठेवा. इथे तुम्हाला सपोर्टची गरज पडत नाही कोणाच्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही संवाद, कुठलाही वाद तेव्हाच होतो ज्यावेळेला 2 व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. मग तुमचा संवाद असेल किंवा वाद असेल, जर तुम्हाला वाढवायचा नसेल आणि जर तुम्हाला तुमचा टाइम सेव्ह करायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा ॲक्शनला रिॲक्शन द्यायची नाही. म्हणजे समोरची व्यक्ती आरे म्हटली तर त्याला कारे म्हणायला जायचं नाही. समोरची व्यक्ती काहीतरी बोलली, आपल्याला आपला टाइम वेस्ट नाही करायचा, जस्ट गिव्ह अ स्माइल आणि तुमच्या कामाला निघून जा. लेडीज स्पेसिफिकली लक्षात ठेवा, जन्मताच मिळालेली देणगी आहे की शाप आहे माहीत नाही, पण गप्पा 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 इतकी वाईट सवय असते गप्पा मारण्याची. आणि त्यातही तुम्ही जेवढं तुमच्या फॅमिली मेंबर्सबद्दल निगेटिव्ह बोलाल तितक्या गोष्टी लाईफमध्ये निगेटिव्ह होत जातील. तुमची सासू तुम्हाला घरामध्ये शिव्या जरी देत असेल तरी सुद्धा बाहेरच्या व्यक्तीसोबत बोलताना कधीही डिसरिस्पेक्ट करू नका तुमच्या सासूचा. तुमच्या घरामध्ये कसंही वातावरण असेल, कितीही प्रॉब्लेम्स असतील, बाहेरच्या लेडीजसोबत तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करत बसू नका. कारण याने फक्त एक निगेटिव्हिटी वाढते. तुमचा जरी पॉझिटिव्ह दृष्टिकोन असेल त्या गोष्टीकडे बघण्याचा तरी तो निगेटिव्ह होतो, तुमचा त्रास वाढत जातो आणि तुमचे रिलेशन्स खराब होतात. एक साधं सिंपल उदाहरण मी तुम्हाला देते. तुमचं समजा बिफोर मॅरेज, आफ्टर मॅरेज, कधी तुम्ही आईकडे आहात, आय एम सॉरी, तुम्ही तुमच्या आईकडे आहात, बाहेर भांडी पडली आहेत जेवण केल्यानंतरची, तुमची आई म्हटली ताईडे भांडी घास, तुम्ही म्हटला जा आई मला नाही घासायची कंटाळा आलाय.
आईने परत म्हटलं, तायडे उठ भांडी घास. नाही नाही मला नाही घासायची. शेवटी आई वैतागली. आई रागाने म्हटली, तायडे तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं, उठ आणि भांडी घास. ठीक आहे. असं कधी कधी एखादी आई येऊन धपाटा पण मारते एखादा, आणि एखादी आई असते की हा ठीक आहे बाबा नाही घासते मीच घासते. पण घासल्यानंतर कधीतरी आई असंही म्हणते की थोडी सुद्धा मदत करत नाही मला कामात. ठीक आहे. कधी कधी आई अगदी ओरडून सुद्धा बोलेल की तू काही कामाचीच नाही, तुझा जन्माला येऊन काही फायदा नाही, असंही होईल. ही गोष्ट ती भांडी घासून झाली किंवा तो जो काही वेळाचा म्हणजे तो जो काही वेळ असतो याच्यानंतर ती गोष्ट तुमच्या डोक्यात राहते का की माझ्या आईने मला भांडी घासायला सांगितली? नाही. पण तेच जर समजा तुम्ही तुमच्या सासरी आहात आणि तुमची सासू म्हटली की सुनबाई तेवढी भांडी घासता का, नॉर्मल जरी बोलली, माझ्या सासूने मला काम सांगितलं, माझी सासू मला अभ्यास करताना म्हणते उठ आणि भांडी घास, माझी सासू मला जाच करते. मेंटॅलिटी. एकीकडे तुमची आई तुम्हाला 4 वेळा ओरडून सांगत असेल, तुम्हाला ते नॉर्मल वाटतं. पण तेच तुमची सासू तुम्हाला अगदी नॉर्मली सांगत असेल तर तुम्हाला असं वाटतं की काय माझ्यावरती जाच होतं. विचारसरणी बदला, आणि ही गरज आहे काळाची. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही तुमचं थिंकिंग बदलाल तुम्हाला कुठलीही गोष्ट त्रासदायक वाटणार नाही. आणि तुम्ही खेडेगावात राहत असाल, ग्रामीण भागातले तुमचे सासू सासरे असतील, तुमची फॅमिली ग्रामीण भागातली असेल, त्यांच्यासारखं जुळवून घ्यायला शिका. ग्रामीण भागातल्या माणसांच्या फार अपेक्षा नसतात, त्यांच्या जुनी विचारसरणी असते. त्यांना फक्त वाटतं आम्ही जसं वाढलोय, आम्ही जसं राहिलोय, आमच्या मुलांनी आमच्या सुनांनी तसं राहावं. तुम्ही त्यांच्यासारखं थोडंसं त्यांच्या रंगात स्वतःला रंगवून घेतलं ते तुम्हाला कम्प्लीट फ्रीडम देतात. काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे करा, ते तुमच्या अभ्यासामध्ये कधीही अडथळा ठरत नाहीत. तुमच्या अभ्यासातला सगळ्यात मोठा अडथळा तुम्ही स्वतः निर्माण करत असता. थोडंसं थिंकिंग बदला आणि 0 एक्सपेक्टेशन्स ठेवा. 0 एक्सपेक्टेशन्स ठेवा तुमच्या हजबंडकडून, तुमच्या वाईफकडून, कोणाकडूनही. तुम्ही जॉब करताय, तुम्ही घरी आलात, तुम्हाला तुमच्या बायकोकडून अपेक्षा आहे की मी आता घरी आलोय तर मग तिने मला चहा आणून द्यावा आणि मी अभ्यासाला बसलोय तिने डिस्टर्ब करू नये. तिच्याही तुमच्याकडून अपेक्षा असतात की दिवसभर नाहीये, आत्ता आलाय तर मग थोडा वेळ तुम्ही फॅमिलीसोबत वेळ घालवा. सो जर तुम्ही या क्षेत्रात उतरले आणि तुम्हाला जर स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर तुम्हाला अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नाहीये. तुम्हाला प्रत्येकाला समजूनच घ्यावं लागेल. या गोष्टीची मानसिक तयारी ठेवा. आणि स्पेसिफिकली दोघे जण जर वेगवेगळ्या फील्डमधले असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपल्या फील्डचं नॉलेज शेअर करायचं म्हणून करा, पण ते कंटिन्युअसली बघ माझंच ऐकून घे हा जर अप्रोच तुमचा असेल तर त्या गोष्टी तुमच्या रिलेशनला पण खराब गोष्टीकडे, म्हणजे रिलेशन पण खराब होऊन जाईल आणि तुमची स्वप्न पण व्यवस्थित तुम्हाला पूर्ण करता येणार नाहीत. कारण जोपर्यंत तुमचं डोकं शांत नाहीये तोपर्यंत तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकत नाही. आणि लाईफमध्ये एकतरी लॉयल फ्रेंड ठेवा. इट मे बी युअर फादर, युअर मदर, कुणी असू शकतं, तुमचे आई किंवा वडील, तुमचा भाऊ बहीण, एखादा मित्र मैत्रीण, तुमचा हजबंड, तुमची वाईफ, कोणीही एक लॉयल फ्रेंड तुमच्याकडे असायला पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही तरी तुमच्या बाजूनी लॉयल राहा. तर एक ते ठिकाण असतं की मग जिथे तुम्हाला खूप लो फील होईल तर तुम्ही तिथे जाऊन बोलायला. आणि ज्यावेळेला असं असेल की मी कुठेच नाही बोलू शकत आहे, देन मी तुम्हाला नेहमी सांगितलं की जगातला तुमचा सगळ्यात चांगला बेस्ट, तुमचा सगळ्यात चांगला सपोर्ट, तुमची सपोर्ट सिस्टीम, आणि ज्यावेळेला सगळं जग तुमच्या विरुद्ध उभं असतं त्यावेळेला सुद्धा तुमच्यासोबत उभी राहणारी एक व्यक्ती असते. ते म्हणजे स्वतः जायचं, उठायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला सांगायचं तू तुझ्यासाठी पुरेशी आहेस. यू डोंट नीड एनीवन. हे ज्या दिवशी तुम्ही कॉन्फिडेंटली स्वतःला सांगायला लागाल त्या दिवशी तुम्हाला जगात खरंच कोणाच्या सपोर्टची गरज नाही पडणार. सो या गोष्टींना थोडंसं पॉझिटिव्हली घ्या. ठीक आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे एक्सेप्ट करा. जी रियालिटी आहे ती एक्सेप्ट करायला शिका. मला मागे आत्ता PSIचा रिझल्ट आल्यानंतर एका मुलीचा फोन आला आणि ती अक्षरशः इतकी म्हणजे डिप्रेशन टाईप म्हटलं तरी काही हरकत नाही, ती खूप टेन्शनमध्ये होते. आणि तिचं म्हणणं हे होतं की ती क्लासला होती पुण्याला एका नामांकित क्लासमध्ये आणि काहीतरी 1-2 मार्क्सने तिचा रिझल्ट गेला होता. आणि आता घरची परिस्थिती अशी होती की घरचे पुढे तिला परत एकदा पुण्याला पाठवायला तयार नव्हते. घरातल्यांचं म्हणणं होतं की नाही एवढी मोठी फी आम्ही भरली आहे, खूप जास्त पैसे त्यांनी खर्च केले होते त्या क्लासमध्ये, मग एवढी मोठी फी आम्ही भरली आहे, तू म्हटली होती की होईल आणि यावेळेला तुझं नाही झालं मग काय करणार वगैरे वगैरे सुरू होतं. मग ती म्हटली की मॅम मला कळत नाही आता मी काय करू, आणि इतके दिवस मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट होता पण आता त्यांचा पण सपोर्ट मला नाही आहे, तर मग मला खूपच असं लो फील होतं आणि मला असं वाटतं की मी इतक्या जवळ येऊन का म्हणून सोडून देऊ, की अगदी 1-2 मार्क्सने माझं गेलं तर मला माहिती की मी करू शकते, तर आत्ता हे सोडून देणं माझ्यासाठी योग्य नाही आहे. त्यावेळेला ते नुकतंच ते मौर्या प्रकरण झालेलं होतं
तुम्हाला माहिती असेल SDM मॅडमचं जे मॅटर झालं होतं आणि त्यावेळेला खूप मुलींना हा प्रॉब्लेम यायला लागला होता. मी त्या मॅडमने एकच सांगितलं की स्वतःला आत्ता घरच्यांच्या जागी ठेवून पहा. त्यांची मानसिकता काय असणार आहे. न्यूजमध्ये त्यांनी पाहिलं की नवऱ्याने बायकोला शिकवलं, ती शिकली आणि नंतर शिकल्यानंतर तिने नोकरी मिळाल्यानंतर सोडून दिलं. ग्रामीण भागातली लोक लगेच अशा गोष्टींनी इन्फ्लुएन्स होतात. ऑलरेडी त्यांना भावकी नावाचा एक प्रकार असतो, आपले खूप चांगले हितचिंतक, तर ते जे असतात ते उठता बसता सांगतच असतात घरातल्यांना की अरे कशाला शिकवतो, सुनांना कोण शिकवतं का. जर एखादा पुरुष असा असेल जो जॉब नाही करत आहे आणि बायकोला शिकवायला लागला, ती तुझ्याबरोबर राहील कशावरून, इथंपर्यंत बोलतात लोक. नोकरीला लागल्यानंतर ती तुला सोडून देईल असं सांगतात लोक. मग मी त्यांना फक्त एक सांगितलं की तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पहा की आता त्यांची मेंटॅलिटी काय आहे. ऑलरेडी एवढे सगळे मॅटर घडत आहेत बाहेर, सो त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी फॅमिलीवरती येतोय. बाकीचे बोलणारे लोक असतात आणि सपोर्ट म्हणजे अजून सपोर्ट काय, त्यांनी तुम्हाला एवढी मोठी फी, म्हणजे मी अमाऊंट जर तुम्हाला सांगा 50,000 प्लस अमाऊंट होती, इतकी फी भरून त्यांनी तुम्हाला बाहेर ठेवलंय, इतकं तुम्हाला सपोर्ट केला. आणि जर तुमचा रिझल्ट नाही आला, तुम्ही आत्ता काय एक्सपेक्ट करणार त्यांच्याकडून की त्यांनी अजून 1,00,000 रुपये घालून तुम्हाला तिकडेच राहा म्हणावं. ते त्यांची मानसिकता ती असणारच नाही आहे ना. आणि ज्या गोष्टी ते बघतायत त्यांना मी म्हटलं की तुम्ही घरी विषयही काढू नका पुढच्या शिक्षणाचा, तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. आत्ता जे काही वातावरण तापलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही कोणालाही काही बोलू नका, थोडा कालावधी जाऊ द्या. ॲटोमॅटिकली त्यांना त्या गोष्टी रिअलाईज होतात. ज्यावेळेला ते सगळे या गोष्टीतून कुठेतरी बाहेर येतील त्यांना विश्वासात घ्या. लोकांचं काय असतं, घरातल्यांना जर विश्वास नसेल तुम्हाला बाहेर ठेवल्यानंतर तुम्ही व्यवस्थित राहाल याची जर त्यांना गॅरंटी नसेल, तर तुम्ही त्यांच्याशी जेवढा वाद घालाल तेवढं ते तुमच्या विरोधात जाणार आहे. तुम्ही जर त्यांच्याशी भांडणं कराल तर ते तुमच्या अपोजिट जाणार, राईट. ते म्हणणार की हां हिच्या मनात काहीतरी वेगळं आहे म्हणूनच ही असं म्हणते. सो तुम्ही पहिल्यांदा तो विश्वास कमवा. म्हटलं थोडे दिवस राहा, त्यांना हा विश्वास येऊ देत की नाही जगात काही होत असेल तरी आमची मुलगी, आमची सून, माझी बायको असं करणार नाही. अँड देन मग तुम्ही बोला. तोपर्यंत तुम्ही तुमचा फॅमिलीसमोर अभ्यास नाही करायचा तर नका करू, तुमच्या रूममध्ये तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. म्हटलं जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमचा स्टडी करत राहा. अँड देन थोडं 1 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर तुम्ही मग शांतपणे बसून फॅमिली मेंबर्सना विश्वासात घेऊन सांगा या गोष्टी की मी असं असं करायचं म्हणते आणि मला असं वाटतंय की 1-2 मार्क्सनी माझं राहिलं तर होऊन जाईल, मला आता थोडी तुमच्या सपोर्टची गरज आहे. अँड ट्रस्ट मी, तुम्ही जर प्रॉपरली जर समोरच्या माणसाला समजून सांगू शकत असाल तर ते लोक ऐकतात. कारण मी अशा खूप लोकांची उदाहरणं पाहिलीत. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं की लग्ना अगोदर शिक्षणाचं म्हणजे पुढचं शिक्षण कंप्लीट करू असं सांगून लग्नानंतर मुलींचं शिक्षण थांबलेल्या अशा खूप मुली होत्या. माझ्या पाहण्यातल्या 2-3 मुलींच्या बाबतीत हा किस्सा झाला होता. तर मी त्यांचं म्हणजे त्या ताईंच्या घरच्यांशी बोलून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचं ॲडमिशन घेऊन दिलं. त्यांनी त्यांचं पुढचं म्हणजे ॲडमिशन स्वतः मी करून दिलं. अँड देन त्यांचं पुढचं शिक्षण होऊन आता ते जॉब पण करतात, ठीक आहे. आणि अगदी घरची परिस्थिती खूपच हालाकीची असताना या सिच्युएशनमध्ये लोकांनी शिकवलंय. फक्त त्यांना सांगण्याची ती पद्धत असते की तुम्हाला त्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे घरातल्यांशी. तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेट केलं तर गोष्टी व्यवस्थित होतात. अगेन आपण जर सपोर्टच्या मुद्द्यावरती आलो तर मी आधीच तुम्हाला सांगितलं की 0 एक्सपेक्टेशन्स ठेवा. सपोर्ट म्हणजे तुम्ही काय एक्सपेक्ट करता. सपोर्ट म्हणजे असं की मी बसल्या जागी मला सगळं ऐकता आलं पाहिजे, मला कोणीही काही बोलायचं नाही, मला 10 वर्ष लागली तरी कोणी मला विचारायचं नाही की काय झालं तुझ्या परीक्षेचं. त्याला सपोर्ट म्हणत नाहीत. तुम्हाला कोणीतरी विचारणारं असलं पाहिजे, कोणीतरी टोकणारं असलं पाहिजे, कोणीतरी ओरडणारं असलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी तुम्हालाही असं वाटतं की अरे यार केल्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही ते सिरियसली कराल. त्याच्यासाठी ती गरज असते. सो तुम्ही हे जे काही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटतंय की खूप सगळे अडथळे आहेत, त्याला असं म्हणजे तुम्हाला मागे खेचणारी एखादी गोष्ट म्हणून पाहू नका. ते तुम्हाला मोटिवेट करणारं काहीतरी एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आहे असं जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर ती गोष्ट डेफिनेटली तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. एक शॉर्ट व्हिडिओ मी पाहिला होता. असा एक ट्रॅक होता, एक स्ट्रेटवाला होता आणि एक असा कर्ववाला होता, वर खालीवाला. आणि तिथे लिहिलं होतं म्हणजे दोन्हीकडून, त्या दोन्ही याच्यावरून छोट्याशा त्या ट्रॅकवरून 2 बॉल सोडले, एक स्ट्रेटवरून आणि एक जो काय म्हणतात त्याला असा कर्ववाला होता. अप्स अँड डाऊन्स होते त्याच्यावरती. आणि सुरुवातीला लिहिलं होतं की कुठला बॉल जो आहे तो आधी त्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल. तर जनरली आपल्याला वाटतं की स्ट्रेट रोड आहे तर तो जाईल, बट
जेवढा तो चढ आणि उतार यायचा, चढ जेवढा जास्त यायचा त्या बॉलला बाउन्स मिळायचा आणि तो बॉल उतार झाला म्हणजे उतार आला की बाउन्स मिळायचा, पुढे चढायला तो चढायचा. असं करत स्ट्रेटवाला बॉल खूप हळू म्हणजे शेवटी पोहोचला आणि जो कर्ववाला वे होता, ट्रॅक होता, त्याच्यावरचा बॉल आधी पोहोचला. म्हणजे आपल्या लाईफमध्ये जर अप्स अँड डाऊन्स येत असतील तर कुठेतरी त्याचा पॉझिटिव्ह परिणाम हा आपल्या स्पीडवरती होत असतो. फक्त जर तुम्ही चढ लागलाय म्हणून जर तुम्ही थांबलात तर तुम्ही थांबलात. चढ आल्यानंतर पुढे उतार आहे हा विश्वास डोक्यात ठेवायचा आणि चालत राहायचं. रिसेंटली आलेला राज्यसेवेचा रिझल्ट तुम्ही पाहिला असेल. राज्यसेवेत मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या पूजा वंजारी मॅम ज्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही पाहिलं असेल. त्यांनी सुद्धा ग्रामीण भागात राहून संसार सांभाळत तयारी केली आहे, तरी सुद्धा मुलींमध्ये टॉप केलंय. सो अशक्य असं तुम्ही आत्ता काहीच नाही करत आहे. हे फक्त मुलींसाठीच नाही आहे, खूप मुलांच्या बाबतीत पण हे होतं की अनमॅरिड असाल तर एका ठराविक एजनंतर घरचे म्हणतात की सगळं बास कर आता, फक्त आणि फक्त तुला म्हणजे एक तर लग्नाचं बघ आणि नोकरीचं बघ काहीतरी. सो ते सपोर्ट तुम्हाला नाही मिळणार, एका सर्टन एजपर्यंत मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट पण करू नये की त्यांनी तुम्हाला सपोर्ट करावा, कारण ज्या वयात तुम्ही तुमच्या आईवडिलांची जबाबदारी घ्यायला पाहिजे त्या वयात तुमचे आईवडील अजूनही दुसऱ्याच्या शेतात काम करून कुठेतरी रोजंदारीवर जाऊन कुठे मजुरी करून तुमचा खर्च भागवतात. तर तुम्ही एक्सपेक्ट तरी कसं कराल की त्यांनी म्हणावं नाही माझा बाबू शिकत बस तसाच तू, अजून 10 वर्ष पुढचे आहेत तुझ्याकडे तर आम्ही पैसे पुरवतो. नाही होणार आहे ते. ती जी रियालिटी आहे ती एक्सेप्ट करा. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे काही मी आत्ता पॉईंट सांगितले त्याच्यात सगळ्यात पहिला पॉईंट की सपोर्ट म्हणजे काय हे तुमच्या डोक्यात क्लिअर ठेवा. बऱ्याचदा सपोर्ट असतो पण तुमच्या डोक्यात गोष्टी क्लिअर नसतात आणि तुम्हाला वाटतं की नाही आहे सपोर्ट मला. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की 0 इंटरॅक्शन आवर्स जे आहेत ते डिसाईड करा तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मी सांगितले तुमची स्ट्रेंथ वापरा. जे मी तुम्हाला त्या माझ्या मैत्रिणीचं उदाहरण दिलं स्वयंपाक वगैरे, तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, तुम्ही करू शकता. तुम्ही आळशीपणा करत असाल तर मग त्याला दुसरे लोक तुम्हाला हेल्प नाही करू शकत. गृहिणी असाल स्पेसिफिकली तर या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. घरातल्यांना खुश ठेवा, ते तुम्हाला खुश ठेवतील. क्लिअर आहे. कारण आपण कितीही म्हटलो की आम्ही फार पुढारलेले आहोत आणि हे झालं तरी ग्रामीण भागातली ही रियालिटी आहे. त्यांच्या ज्या तुमच्याकडून अपेक्षा असतात त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतात, तर तुम्हाला तेवढा सपोर्ट मिळतो. क्लिअर. त्याच्यानंतर एक्सेप्ट करा. जी पण गोष्ट आहे, जी रियालिटी आहे ती एक्सेप्ट करा आणि त्याच्यावरती वर्क करा. रडत बसू नका, स्वीकारा आणि पुढे चला. त्याच्यानंतर 0 एक्सपेक्टेशन्स. मी सांगितलं की फॅमिली मेंबर्सकडून जे लोक इतर आहेत त्यांच्याकडून 0 एक्सपेक्टेशन ठेवा. एखाद्या ठराविक सिच्युएशनमध्ये या व्यक्तीने माझ्याशी असं वागलं पाहिजे हा विचारच मुळात चुकीचा आहे. समोरची व्यक्ती तुमच्याशी तसंच वागेल जसं त्या व्यक्तीला वागायचंय. तुम्ही नाही ठरवू शकत की समोरची व्यक्ती तुमच्याशी कसं वागेल. क्लिअर. अँड देन जे काही तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आहेत, कुठलाही चढ आला तर लक्षात ठेवा की पुढे उतार नक्कीच आहे, कंटिन्युअसली चढ नाहीये. सो त्या उतारासाठी तो चढ तुम्हाला चढावा लागणार आहे. जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला डिमोटिवेट करतायत असं तुम्हाला वाटतंय, जेवढी पण वाक्य तुमच्या कानावरती अशी पडतायत जे डिमोटिवेट करतायत असं वाटतंय, तर त्या गोष्टींना एक मोटिवेशन म्हणून बघा. जर तुम्ही तसं म्हणून त्याच्याकडे पाहिलं, एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही असं कोणी म्हणत असेल तर कसं करू शकत नाही, करूनच दाखवेन हा ॲटिट्यूड ठेवा आणि करून दाखवा, बोलत बसू नका. ठीक आहे. आय होप तुमच्या जो मनात डाऊट होता विदाऊट सपोर्ट कसं करायला पाहिजे बऱ्यापैकी तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. मूळ प्रॉब्लेम जो आहे तो जर तुम्ही समजून घेतला तर सोल्युशन मिळतं. नुसतं रडत बसायचं नसतं एखाद्या गोष्टीवरती की हे असं झालं तसं झालं तसं झालं. तर प्रॉब्लेम समजून घ्या, सोल्युशन तुम्हाला आपोआप मिळत जाईल. आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे तुमचा ज्यावेळेला अभ्यास सुरू आहे आणि त्यावेळेला जर तुमच्या आजूबाजूला टॉक्सिक पीपल असतील तर त्यांच्याशी कसं डील करायचं. तुम्हाला जर वाटत असेल की टॉक्सिक पीपल आहेत लाईफमध्ये, टॉक्सिक म्हणजे काय असतात, जे तुम्हाला टोमणे मारतात, टॉन्ट मारतात, जे तुम्हाला तुझं होऊच शकत नाही असं म्हणतात, तर अशा लोकांशी कसं डील करायचं हा जर प्रश्न तुमच्या डोक्यात असेल तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या विषयावरचा व्हिडिओ नक्की घेऊन येईन. 2 व्हिडिओज आधीचे पेंडिंगला आहेत. एक रिव्हिजनचे टेक्निक्स आणि दुसरा मोबाईलचं जे डिस्ट्रॅक्शन आहे, मोबाईल ॲज अ डिस्ट्रॅक्शन जे आहे स्टडीमधलं, तर मोबाईलचा वापर जो आहे त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं, तर हे व्हिडिओ पण मी घेऊन येईन. बट टॉक्सिक पीपल तुमच्या लाईफमध्ये जर असतील आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याशी कसं डील करायचं तर डेफिनेटली या विषयावरचा व्हिडिओ पण मी घेऊन येईन. कमेंटमध्ये मला तसं सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे सुद्धा सांगा. आय एम सॉरी, माझे व्हिडिओज थोडे लेंदी असतात
बट मला असं वाटतं की काही गोष्टी समजून सांगणं गरजेचं असतं. वन लाईनमध्ये सांगितलं तर ते प्रत्येकाला समजतंच असं नाही. स्पेसिफिकली आपल्याकडचे जे वॉरियर्स आहेत त्यांना तर वन लाईनमध्ये समजत नाही, त्यांना असंच सांगावं लागतं. त्याच्यामुळे थोडे लेंदी होतात. बट हां, तुम्ही बोर होत नाही एवढं मला खात्री आहे, कारण एवढे वॉरियर्स शेवटपर्यंत येतात व्हिडिओच्या लास्ट मिनिटपर्यंत, म्हणजे नक्कीच तुम्ही बोर होत नाही म्हणूनच इथंपर्यंत आलेले असतात. तर तुमचं हे प्रेम आणि हा विश्वास कायम असाच असू द्या आणि तो तुटू नये याची मी सुद्धा माझ्या बाजूने पूर्ण काळजी घेईन. आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच तुम्ही असा कुठला अनुभव घेतला असेल फॅमिली सपोर्टच्या बाबतीत तर तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. आणि असेच हेल्पफुल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.